तकलीफ राहिली. ज्यावेळेस मला असं वाटेल की मला सगळं येत आहे त्यावेळेस माझी प्रगती संपली आणि माझी अधोगती सुरू झाली. परंतु इथं आल्यापासून म्हणजे पूर्वीच्या स्टेशनला कसं होतं, विहिरींची संख्या कमी होती आणि अगदी वन साइडेड बोर्ड असायचे, दोनच विहिरींना. 70चा बोर्ड असेल तर 50 मीटरमध्ये दोनच होते, एका साईडला वारी एक आणि एका साईडला दुसरी वारी. जर एखादा गैरहजर असेल तर अख्खं बोर्ड बंद व्हायचं, म्हणजे कामच चालत नव्हतं. परंतु इथं एवढे सिनियर विधिज्ञ आहेत की आता बनवडीकर साहेब, एस एल पाटील साहेब आहेत. मी तर म्हणतो की त्यांच्या अनुभवाचा मला एवढा मोठा फायदा झाला की काही गोष्टी शिकत नॉलेजला शेप देतात. पण आता मी सिनियर म्हणणार नाही, उलट मी तर एस एल पाटील साहेबांना सगळ्यात तरुण बारचं आपल्या तडफदार विधिज्ञ म्हणाल. का? कारण एवढ्या मोठ्या वयात सुद्धा म्हणजे त्यांची एनर्जी तेवढीच जोरात आहे. तसंच बनवडीकर साहेब आहेत, विहार साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, पाटील साहेब आहेत. तेवढं अभ्यास करून म्हणजे प्रेझेंटेशन करणं केस न्यायाधीशांकडून, जेणेकरून एक साधारण कसं होतं, प्लेट WS वाचली की माणसाचं माइंड प्रिपेअर होत असतं की ह्या मॅटरमध्ये नेमकं काय होऊ शकतं, म्हणजे डिक्लेअर होऊ शकतं कसं नाही होऊ शकतं. परंतु ते एव्हिडन्स, त्याची क्रॉस किंवा त्याचे आर्ग्युमेंट सादर करून ते माइंड चेंज होते, म्हणजे चेंज करायला भाग पाडतं. ही सुद्धा परिस्थिती असू शकते आणि हे मला याच्या भागामध्ये शिकायला मिळालं. म्हणजे की एक काय म्हणतो, माइंड ओपिनियन फिक्स करून नाही की असा सुद्धा याचा अर्थ होऊ शकतो. तर मी सर्वांचं आभार मानेन की आपल्याकडून मला शिकायला मिळालं, खूप चांगलं मिळालं, खूप चांगलं प्रेम मिळालं. एक न्यायाधीश म्हणून मी तर माझी एक अशी भावना आहे की एखाद्या न्यायाधीशाला काय कळत नाही, तो कशा पण ऑर्डर करतो, कसा पण बोलतो, वेळेचं फॉलो करत नाही, असं एक वेळ बारने म्हटलं तरी चालेल. पण तो न्यायाधीश करत नाही बायस आहे असं म्हणलं गेलं नाही पाहिजे. आणि मी पूर्णपणे ती गोष्ट जपलेली आहे. मला एक वेळ तुम्ही म्हणलं असाल राग येते वगैरे, कोणाच्या मनात सुद्धा असं आलं नसेल असं मला माझी मनापासून इच्छा आहे की किंवा माझी भावना आहे की साहेबांनी प्रॅक्टिस केली, म्हणजे वर्क केलं. ही माझ्यासाठी खूप चांगली बाबत आहे. मला एक खूप सगळ्यांच्या तोंडातून ऐकायला मिळालं. आणि आत्ता म्हटलं, मागाशी म्हटलं की चंदगड सारखं स्टेशन मिळणं शक्य नाही आणि त्याला भाग्यच नाही. लोकांच्या काही भावना असतील की एकदम रुलर आहे किंवा काय आहे, ठीक आहे, परंतु जिथं आहे तिथं त्याचं आनंद लुटता आला पाहिजे. तिथं आपल्याला